धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। आजवर इतक्या रात्री अनुभवल्या, पण ही रात्र काही वेगळीच आहे। टाळेबंदी लागलेली, सगळं कसं सुनसान, मानवी अस्तित्वाचा लवलेशही नाही। बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे, खिडकीतून दिसतोय मला, पण ते खिडकीत कोण आहे? देवा, छातीत कळ निघाली की माझ्या कसला हा हिडीस चेहरा? अरे पण तो माझ्यासारखाच का दिसतोय? मीच आहे हा, हो मीच, पण इतका जर्जर, इतका म्हातारा, त्वचेची पार रया गेली, डोळ्यांखालची ती वर्तुळे काळी, श्वास थांबतोय माझा। हा मी घाबरलोय मी। हे काय हिडीस ध्यान आहे? खिडकीत मी इतका म्हातारा केव्हा झालो? अहो, तो मीच आहे, जर्जर म्हातारा, रोगट म्हातारा। पण मग मी इतका घाबरलो का त्याला? जर तो मीच आहे तर का? मला स्वतःला असे पाहायची सवय नाही, म्हणून का सत्य नाकारतोय मी? मानवी आयुष्याचा शेवट असाच असतो ना, ते रोग लागणारच, शरीर जर्जर होणारच। तो काही सांगतोय का? तोच तो खिडकीतून डोकावणारा, देवा देवा, किती भयानक दिसतोय तो। हे कोण आहे नक्की? मी घाबरतोय का माझ्या भविष्याला? हेच तर भविष्य आहे। इतका सुंदर दिसतोय मी, अत्तराने कायम लगडलेला असतो माझ्या आसपास, कायम अत्तराचा तो धुंद करणारा सुगंध असतो। पण हे काय? तो खिडकीतला चेहरा माझाच आहे ना, मग मी इतका म्हातारा आणि तो दुर्गंध? हाय देवा, कदाचित हीच मानवाची जीवनाची इतिश्री असावी। ही भयानक रात्र, ही धडधड, खिडकीतला तो विद्रूप चेहरा, हेच माझं नि अखिल मानव जातीचं भविष्य आहे। जीवनाबद्दल कमालीची आसक्ती, हे जीवन क्षणभंगूर आहे, हे माझं मन मानत नाहीये का? या तारुण्यावर इतका जीव जडलाय माझा। तो चेहरा आता हसतोय, विद्रूप हसतोय। नाही, ते करुण हास्य आहे। तो मला जाणवून देतोय जीवन काय असतंय ते। कदाचित मानवी भावभावनांचे प्रक्षेप असावेत, मनाला लोभ, तारुण्याची आसक्ती, हेच मला दिसतंय या अंधाऱ्या रात्री। जीवनात जसं आनंदाचे क्षण येतात, तसेच दुःखाचे असेच। मग ते मी नाकारतोय का? गीतेत ती तत्वाचं मला विसर पडतोय कदाचित। जो जन्माला आला त्याला जन्म, जरा व्याधी, मृत्यू यातून जावंच लागणार। होय, हे भय माझ्या मनातलं आहे, ही भूतखेत माझीच निर्मिती आहे, माझ्या मनातील अव्यक्त भावना। पण आता मी सुधारतोय, आणि हे काय? माझ्या मनातली भावना जसजशा पॉझिटिव्ह होत आहेत, तसतसा तो माझा विद्रूप चेहरा आता सुंदर दिसू लागलाय। कोसळणारा तो पाऊस आता सुंदर भासू लागलाय। याच पावसात धान्य पिकतं। माझ्या गॅलरीत मी प्रेमाने लावलेली कोथिंबीर, कढीपत्ता कसा छान भरलाय, किती छान दिसतोय ना? होय, गीतेत सांगितल्याप्रमाणे मी आता जीवनाची आसक्ती सोडली। मी जन्माला आलो तेव्हाच माझे कर्तव्य निश्चित झाली। ही कर्तव्य मी निश्चितच पार पाडणार आणि हसतमुखाने मृत्यूला समोर जाणार। अरेच्छा, हे काय? तो मगाशी भयानक वाटणारा खिडकीतला चेहरा आता मला प्रेममय भासतोय।
किती सुंदर हसतोय तो. सुरतुकलेल्या गालावर काय छान गुलाबी रंग पसरलाय. होय, आता कबूल केलं पाहिजे की मी म्हातारा होतोय. अनुभवाच्या जाणीवे नेणिवेच्या सुरतुक्या आहेत याच्यावरच प्रेम केलं पाहिजे. आता जातोय मी समोर त्या सनातन मृत्यूला. हो, मला मरायचंय अगदी आनंदानं, कारण ते सत्य आहे, चिरंतन सत्य आहे. मीही मरतो आणि तुम्हीही मरा अगदी आनंदानं, कारण गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की मरणाचे भय कशाला. अरे, याआधी आपले कित्येक जन्म झाले, आजही आपण आहोत आणि नंतरही आपले कित्येक जन्म असणार आहेत. आता मी निश्चिंत आहे. तो चेहरा आता मला प्रेमानं कुरवळतोय. मला माहिती आहे हेच माझं भविष्य आहे.